मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी, दादरमध्येही जोरदार पावसाचं आगमन। कल्याणमध्ये रात्रभर पावसाची संततधार, पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला साचलं पाणी। पावसाचा जोर कमी जास्त होत राहिल्यामुळे पाण्याचा निचरा सुरू। पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप, जिल्ह्याचं तापमान 33 अंशांच्या पुढे गेल्यानं उन्हाचे चटके। दरम्यान 6 जून नंतर मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचं काम अपुरंच, पालिकेकडून अद्यापही 229 तक्रारींवर कारवाई नाही। पावसाळ्यामधील आव्हानांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे 3 नियंत्रण कक्ष असणार। 6 ठिकाणी कोकण रेल्वेची वैद्यकीय पथकं कार्यरत। मान्सून वेळापत्रक 15 जूनपासून लागू होणार। 6 दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा एकाच ठिकाणी मुक्काम। मराठवाड्यामधील जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार। शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू आमरण उपोषण करणार। बच्चू कडू 8 जूनपासून आमरण उपोषणाला बसणार। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथे कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा दुसरा बळी। वाळवा तालुक्यामधल्या येलूरमधल्या 76 वर्षीय वृद्धाचा खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 8 नवे कोरोना बाधित। नागपूर विभागामध्ये 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू। 1 रुग्ण नागपूर तर दुसरा रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यामधील रहिवासी। नागपुरात 1 जानेवारी ते 3 जून पर्यंत एकूण 17 कोरोना रुग्ण।